एक होती गोडशी मांजरी, तिचं नाव होतं माव, होतं बिल्ली. बिल्ली खूप चंचल आणि थोडीशी खट्याळ होती. एके दिवशी ती गावात फिरत फिरत एका घराच्या अंगणात आली. तिथे एक मोठी माची घागर ठेवलेली होती. घागर पाण्याने भरलेली आणि काय गंमत, त्या घागरीतून बुडबुड असा आवाज येत होता. बिल्लीला खूप कुतूहल वाटलं. ती म्हणाली, हे काय आहे, कोण आत आहे का? ती हळूच जवळ गेली, घागरीत डोकावून पाहिलं पण काहीच दिसेना. पुन्हा आवाज आला, बुड बुड बुड. आता बिल्ली घाबरली. ती उडी मारून मागे गेली आणि म्हणाली, अरे बापरे, ही घागर तर जादूची दिसते. इतक्यात तिथे एक शाणा पक्षी आला. तो हसत म्हणाला, अगं बिल्ली घाबरू नकोस, हा आवाज पाण्याचा आहे. बिल्ली म्हणाली, पाण्याचा आवाज कसा काय? पक्षी म्हणाला, द घागरीत पाणी हलतय, त्यामुळे हवाच जाते आणि बुडबुडबुड असा आवाज येतो. यात काही भूत प्रेत नाही. बिल्लीला खूप हसू लाटलं. ती म्हणाली, अरे वा, मी तर उगाच घाबरले. त्या दिवसापासून बिल्लीने एक गोष्ट शिकली, युग काही समजलं नाही तर